थँक्यू सर. ओके चलो ठीक आहे. थँक्यू. आमच्या सगळ्यांची कळकळीची विनंती आहे की जे काही कोंड्या त्यांना फसवलेलं आहे, जे काही राजकारण झालेलं आहे, त्या राजकारणाचा कुठेतरी न्याय द्यावा एवढी आमची कळकळीची विनंती आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा आताताईपणा करायचा नाहीये किंवा कुठल्याही प्रकारे कायदा हातात घ्यायचा असता तर आम्ही 14 दिवस पाठीमागेच घेतला असता. आम्हाला कुठल्याही प्रकारची स्टंटबाजी करायची नाहीये. आम्हाला कायद्यावरती, सुव्यवस्थेवरती आणि न्यायदेवतेवरती विश्वास होता, म्हणून आम्ही 14 दिवस आमचा माणूस निर्दोष होता, त्याने स्वतःहून सरेंडर केलं. पण आमचा विश्वास होता म्हणून आम्ही 14 दिवस कुठल्याही प्रकारे रस्त्यावर आलो नाहीत. पण जर आम्हाला ह्याच्यावरती न्याय नाही भेटला तर ह्याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन होऊ शकतं. आम्ही सामूहिक साखळी उपोषण करू, सामूहिक आम्ही आत्मदहन करू. त्याला सगळ्याला तुम्हाला फेस करावं लागेल आणि मला प्रशासन जिम्मेदार राहील. माझं तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की फक्त फोन कॉलद्वारे किंवा फोटोद्वारे किंवा ह्याच्याद्वारे आता तुम्ही आंदोलनस्थळी आले, गावकऱ्यांनी काय निवेदन दिलं आणि हे आंदोलन स्थगित झालं, तात्पुरतं झालं, काय नेमकी आंदोलकांची मागणी? या ठिकाणी मौजे पांगरे या गावातील जे दुपारपासून महिला आंदोलनकर्त्या होत्या त्यांनी या ठिकाणी प्रशासनास निवेदन दिलेलं आहे आणि परळी तालुक्यातील वाल्मिकांना कराड यांच्यावरील जे काही आरोप झालेले आहेत किंवा खोटे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित केलेले आहेत आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय दूर करावा यासाठी शासनास निवेदन दिलेलं आहे आणि ते प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी स्वीकारून आंदोलन त्यांचं मागे घेण्याची प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी त्यांना विनंती केली आणि सदरील विनंती त्यांनी या ठिकाणी आज मान्य केलेली आहे आणि त्यांचे जे काही आंदोलनातील निवेदन प्राप्त झालेले आहे ते शासनास पुढील कारवाई सादर करण्यात येईल आणि या निवेदनाच्या बरोबरच उपस्थित आंदोलकांना कुठल्याही अनुचित प्रकार करू नये यासाठी प्रशासनाच्या वतीकडून आवाहन करण्यात आलेले आहे.